नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली. दिग्रसमध्ये न समर्थनार्थ ना विरोधात प्रतिक्रिया. सोशल मीडियावर सर्व खेळ सुरू. खासदार संजय देशमुख यांच्यासह 6 खासदारांचा वेगळा गट स्थापन. तसेच शिवसेना शिंदे गटात येत्या काही तासात प्रवेश होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्धी झाल्यानंतर दिग्रसकर जनतेने हा विषय सहजतेने घेतला असून ना तीव्र प्रतिक्रिया समर्थनात येत आहे ना विरोधात. दिग्रसकर जनता शांत आहे, तरी पण शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस चिंचोली येथे पोलीस निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जे काही सुरू आहे ते सोशल मीडियावर सौम्य स्वरूपात सुरू आहे. माजी न्यायाधीश किशोर राठोड यांचे निवासस्थान दिग्रस येथे आहे. त्यांनी आपण शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले. तर कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पूनम पटेल, माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, उपशहर प्रमुख राहुल धुदुळे यांनी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच असल्याचे म्हटले. तर शहर प्रमुख राहुल देशपांडे यांनी आपण निष्ठावान असे स्टेटस ठेवून भ्रमणध्वनी बंद ठेवला. तर खासदार संजय देशमुखांचा व्हिडिओ ज्यामध्ये त्यांनी आपणास आपल्या आईने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत राहा असा उल्लेख असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करीत असो आहे. एकंदरीतच दिग्रसमध्ये ना खुशी ना गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.